नमस्कार मित्रांनो, 1 तारखेला महाराष्ट्र केसरीचं मैदान कोळे या गावचं होत आहे. त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टॉपचे नंदी पाळण्यासाठी येतील. मथुर आणि बक्कासूर या दोघांचे कोण पैरे असतील, एक चर्चा करूया. कारण की सगळे टॉपचे जे नंदी आहेत ते सगळे त्या ठिकाणी गुलालासाठीच येणार आहेत. एक महाराष्ट्रातलं एक जुनं मैदान आहे. त्या महाराष्ट्राला एक जुन्या वर्षाची परंपरा लाभलेली आहे आणि त्या मैदानामध्ये मथुरचा पैरा कोण असेल, सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता लागलेली आहे. कोण असेल मथुरचा पैरा? एक अंदाज सांगतोय, खरा पैरा नाही, हा अंदाज असू शकतोय. माझा एक अंदाज सांगतोय मी, तू मथुरचा पैरा तो असायला पाहिजे. कोण असायला पाहिजे काही समजेना झाले. वेगाचा शेवट सर्जा आणि मथुर ही जोडी वाटते समीकरण जुळेल. 100 नाही 1001% जुळेल. कारण की तुम्हाला माहिती आहे अभिजित भैया पवार आणि राहुल दादा यांचे खूप जवळचे संबंध आहेत आणि ही जोडी पळेल असं वाटतंय. एक संकेत मिळतायत. खरा पैरा समजू नका, कारण की कसं होतं खरे पैरे सांगून काही उपयोग होत नाहीये. म्हणजे काही सांगण्यात अर्थ नाही, एक अंदाजे पैरा सांगतोय मी. वेगाचा शेवट सर्जा आणि मथुर ही जोडी दिसू शकेल आणि त्या गाडीवरती विठ्ठल नाना, सगळ्या महाराष्ट्राचे लाडके विठ्ठल नाना गाडीवर दिसतील. कारण की राहुल दादांनी मागे सुद्धा सांगितलं होतं की हे तिघांचं समीकरण लवकरच तुम्हाला एका मोठ्या मैदानामध्ये दिसेल. आणि मला असं वाटतंय बरं का, आता येणारं मोठं मैदान म्हणजे आता तेच मैदान कोळेचं, महाराष्ट्र केसरीचं मैदान 1 तारखेचं. त्या ठिकाणी मला वाटतंय असं तीच गाडी पळेल. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकता. पण नाही, मला मला खात्री आहे ही गाडी पळेल. कारण की दोघंही एकमेकांच्या, प्रत्येकाची खांदी दोघांची वेगवेगळी आहेत आणि माहीत आहे दोघेही बेताज बादशाह आहेत. पब्लिकचं एक बेताड आहे आणि एक 200 फुटात कमाल करतो तर करतोच. असा हा वेगाचा शेवट सर्जा आणि बिनजोडचा बादशाह, भारत केसरीचा मानकरी सलग 5 वर्ष ज्याने बिनजोड गाजवले, असा हा राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथुर आणि सर्जा वेगाचा. या दोघांच्या पैकी दोघेच पळू शकतील मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा. राहिला प्रश्न बक्कासूरचा. कोण आहे बक्कासूरचा पैरा? एक चर्चा सगळीकडे चालू आहे. 2 पैरे फिक्स आहेत बरं का. माहिब्या सांगितलं, परंतु माहिब्या आता पळतोय की नाही काही कन्फर्म नाही आहे. लखन पळणार आहे 100% नाही, 1001% पळणार आहे असं मला सांगतायत लोकजणं. काही खूप लोकं सांगतायत मला. मी खूप लोकांची विचारपूस करतोय. बक्कासूर प्रेमी असतील, बक्कासूरची जे माहिती सांगतात, बक्कासूरचे गुप्तहेर जे आहेत माझ्याकडे, ते सांगतायत मला की लखन आणि बक्कासूर पळणार आहे. कारण की ही जोडी ओपनच्या मैदानामध्ये खूप दिवस झालं पळालेली नाही आहे. हे समीकरण जे आहे ते पुसेगावला होणार होतं, परंतु सर्जा दादा आणि ही जोडी पळणार होती. परंतु बघूया, लखन आणि ही जोडी जर पळाली तर मला वाटते की गुलाल 100% असेल. एक नंबर सांगू शकत नाही बरं का, कारण की ती तर रथी महारथी आहे ती, त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही. पण मला माहिती आहे गुलाल ही जोडी मिळवू शकते. आणखी एक पैरा आहे, ती जोडी श्रीनाथ केसरीला पळाली होती आणि ती जोडी दिसू शकेल असं मला सांगितलंय. आता बघूया. सर्जा स्वर्गीय पंढरशेठ फडके, दादा सरकार यांचा आता या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये दुशामधील एक टॉपचा नंदी, ज्याला रोखणं अत्यंत कठीण होते. प्रत्येक मैदानामध्ये टॉपचा पैरा आणि गुलाल, एक नाही तर 2 नंबर हाच. असा हा सर्जा दादा आणि बक्कासूर त्या मैदानामध्ये कोळेकरांच्या दिसतील का आपल्याला? कारण की तुम्हाला माहितीच आहे दोघांचे काय काय पळ होता आणि काय दोघांनी दाखवलंय त्या मैदानामध्ये. श्रीनाथ केसरीच्या 3 नंबर का 4 नंबर पटकवला होता श्रीनाथ केसरीच्या पब्लिकनं पळून. गाडी जर आत असती तर फॉर्च्युनर आपलीच असती, परंतु जाऊ द्या, संभाजीनगरकरांनी फॉर्च्युनर नेली. काय सुखदुःख नाही काय वाटत. सगळे नंदी सारखेच आहेत आपल्याला. परंतु बकासूरचा पैरा सर्जा दादा किंवा लखन या दोघांच्या पैकीच होणार आहे. कन्फर्म समजू नका, परंतु माहिती अशी मिळते. तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकता. कारण आता सगळे टॉपचे पैरे जे आहेत ते सगळे हळूहळू समजायला लागलेले आहेत. पैरे जे आहेत ते तुम्हाला मी उद्या संध्याकाळी सांगेन किंवा उद्या सकाळी मी तुम्हाला सांगेनच. बघूया उद्याच्या मैदानामध्ये. उद्या काय मैदान नाही आहे, परंतु 1 तारखेचं जे मैदान आहे त्या मैदानामध्ये मथुर आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी पळू शकेल मला वाटते असं. आणि
बक्कासूरचा पैरा लखन किंवा सर्जादादा हा आहे असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते तुम्ही सांगा कमेंट्समध्ये. कोळे मैदानामध्ये उद्या घेऊन येतोय सगळे पैरे, एक 20 पैरे, एक अंदाजित काही फिक्स असतील, काही नाही फिक्स नसतील. बघूया उद्याच्या 1 तारखेच्या उद्याच्या का तोंडात येते काय समजेना. परंतु चला उद्या मैदान नाही आहे, उद्या निवांत आहे आपण. कमेंट्समध्ये सांगा जर कुठं मैदान असेल उद्या तर. धन्यवाद.